कोल्हापूर म्हटलं की झणझणीत मिसळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहते आणि हीच झणझणीत मिसळ त्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि कोल्हापूरकरांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये येणार आहेत. थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचतील. आपल्यासोबत धनंजय महाडिक आहेत. मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येत आहेत झणझणीत मिसळचा आस्वाद घेण्यासाठी. काय अपेक्षित आहे, काय आश्वासन देतील कोल्हापूरकरांना? कोल्हापूरमध्ये एक अभूतपूर्व अशी महायुती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची झालेली आहे. आता प्रचारासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. आम्ही सुद्धा कोल्हापूरमध्ये यावेळी पारंपरिक पद्धतीचा प्रचार न करता, मोठी सभा न घेता किंवा रोड शो न घेता एक मिसळकट्टा अशा पद्धतीचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्यासाठी इथं आयोजित केलेला आहे. 2 अँकर्स आहेत, यूट्यूबर कृष्णराज महाडिक आणि सिने अभिनेते स्वप्नील राजशेखर, हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. कोल्हापूरसाठी राज्य सरकारच्या किंवा मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पना काय आहेत, कोल्हापूरकरांच्या राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत. अनेक प्रकल्प कोल्हापूरला येत असले तरी अजून आणखीन बरीच कामं प्रलंबित आहेत. या संदर्भात आज हा कार्यक्रम होणार आहे. या परिसरामध्ये जवळजवळ शहरातले 1,500-2 हजार ओपिनियन मेकर्स, उद्योजक, इंडस्ट्रियलिस्ट, डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, ॲडव्होकेट्स अशा सगळ्या प्रमुख लोकांना इथं निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्यासमोर हा लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. शहरभरामध्ये 40 ठिकाणी स्क्रीन्स लावून प्रत्येक ठिकाणी 2-2 हजार लोक स्क्रीन्समध्ये पण हे पाहतील. लाईव्ह चॅनलवरती सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे आणि सगळ्या बाकी फेसबुक, सोशल मीडियावर सगळीकडेच हा कार्यक्रम लाईव्ह होणार आणि कोल्हापूरबद्दलच्या त्यांच्या संकल्पना आज अधोरेखित होतील. या टॉक शोच्या माध्यमातून जे इन्फ्लुएन्सर आहेत ते प्रश्न विचारणार आहेत किंवा ते काही सूचना मांडणार आहेत की कसं असणार आहे स्वरूप? हेच मी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीला फाटा देत प्रत्येक वेळी प्रचलित पद्धत असते की कोणतरी पत्रकार, कोणतरी संपादक हे मुलाखत घेत असतात. परंतु यावेळी आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच इन्फ्लुएन्सर्सनी मुलाखत घ्यावी, कारण ऑलरेडी त्यांचा एक वेगळा फॉलोअर्सचा ग्रुप असतो आणि त्या माध्यमातून नवीन इन्फ्लुएन्सर सुद्धा प्रेरित होतील, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि कोल्हापूर शहरात अनेक युवक युवती हे सुद्धा इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतायत. अशा सुद्धा लोकांच्यासाठी हे इन्स्पिरेशनचा कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूरला भरभरून दिलेला आहे आणि आता कोल्हापूर हे वाढतं शहर आहे. कोल्हापूरकडं लोकांचा ओढा उद्योगासाठी, पर्यटनासाठी, व्यवसायासाठी, महालक्ष्मीच्या दर्शनासाठी वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या नागरिकांच्या किंवा आपल्या ओपिनियन मेकरच्या ज्या अपेक्षा आहेत या संदर्भातले प्रश्न आम्ही तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नांना हे प्रश्न खरं म्हणजे जनतेतूनच घेतलेले आहेत आणि हे प्रश्न आज त्यांना विचारले जातील आणि त्याचं उत्तर अपेक्षित आहे. नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री असं म्हटलं होतं की कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग आणि कोल्हापूरची हद्दवाढ हे खूप महत्वाचे घटक आहेत किंवा या 2 गोष्टी आहेत की जे कोल्हापूरचा विकास करू शकतात. याबद्दल काही चर्चा यामध्ये होऊ शकते? निश्चितच हे तर अति महत्वाचे विषय आहेत. विकासामध्ये ज्या गावचे रस्ते चांगले ते गाव प्रगती करतं हे आपल्याला कल्पना आहे. त्यानुसार शक्तीपीठ असेल, कोल्हापूर शहराची हद्दवाढ असेल, कोल्हापूर शहराला रिंग रोड असेल, कोल्हापूर विमानतळाचा विस्तार असेल, कोल्हापूरला नवीन वंदे भारत रेल्वे सुरू करणे असेल, हे सगळे विषय या टॉक शोमध्ये घेतले जातील. रोजगारांच्या संदर्भात आयटी पार्कचा विषय असेल, अशा अनेक विषय या आजच्या टॉक शोमध्ये होतील. मान्यवर कोण कोण असणार आहेत आणि त्यांची बैठक व्यवस्था कशी असेल? महायुतीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते, त्यामध्ये मंत्री महोदय आहेत, चंद्रकांतदादा पाटील आहेत, हसनजी मुश्रीफ साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब, आमदार आमचे सगळे तिन्ही पक्षाचे आहेत, त्यामध्ये राजेश क्षीरसागर आहेत, आमदार अमल महाडिक आहेत, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, असे सगळे प्रमुख मान्यवर तिन्ही पक्षाचे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आमदार, खासदार, मंत्री महोदय समोरच्या बाजूला बसतील. पत्रकारांची वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि सगळे जे बाकी ओपिनियन मेकर्स आहेत त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था इथे केलेली आहे आणि मिसळचा आस्वाद मुख्यमंत्री महोदय घेण्यात आणि सगळ्यांच्या सोबत इंटरॅक्शन होईल असं मला वाटतंय.
तर आपण बघितले की या ठिकाणी मुख्यमंत्री कोल्हापूरच्या झणझणीत मिसळचा आस्वाद घेणार आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. जे इन्फ्लुएन्सर या ठिकाणी येणार आहेत म्हणजे उद्योग क्षेत्रातील असतील, त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील असतील, IT क्षेत्रातील असतील, त्यांच्यासोबत देखील या ठिकाणी गप्पा मारल्या जाणार आहेत. आणि याचं सगळं जे प्रक्षेपण आहे ते कोल्हापुरातील जवळपास 40 ठिकाणी याचं प्रक्षेपण आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते उमेदवार आहेत ते उपस्थित राहतील आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.